नमस्कार. या भरगच्च कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि या सत्रामधून आपण जी शिदोरी घेऊन जाणार आहोत ती माझ्या मते फार महत्त्वाची आहे. तर ही शिदोरी आपल्याकडे बांधून देण्यासाठी जी व्यक्ती उपस्थित आहे ती सगळ्याच अर्थाने युनिक आहे. म्हणजे त्यांचं आयुष्य, तुम्ही सगळे बहुतांश लोक ज्या ग्रामीण महाराष्ट्रातून आलेले आहात, तर तुम्ही विचार करू शकता एक 60-70 वर्षापूर्वी हा ग्रामीण महाराष्ट्र कसा होता. तर तिथून आयुष्य सुरू करणारी व्यक्ती आणि नंतर महाराष्ट्राच्या एका वेगळ्याच भागात म्हणजे कोकणात जाऊन एका फार वेगळ्या आणि लोकलाइज ज्याला म्हणता येईल अशा समस्येवर काम करणारी, जे विंचूदंश आहे आणि विंचूदंशाने होणारे मृत्यू आहेत त्या प्रश्नावर काम करणारे डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आज आपल्या बरोबर आहेत. शेकडो मृत्यू ज्यांना म्हणजे तो मृत्यू का होतो हे जेव्हा लोकांना कळत नव्हतं तेव्हा त्या समस्येला भिडलेले आणि त्याच्यावर काम करून अनेक लोकांना जीवदान देणारे असे डॉक्टर सर, त्यांच्याकडून त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया आणि ती शिदोरी आपण सगळेजण घरी घेऊन जाऊया. धन्यवाद सर. सेवावर्धिनीच्या या सेवा तरंग कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि मुलाखत सुरू करताना मी खरं तर तुमचं पुस्तकही वाचलं आणि मला असं वाटतंय की हा एक फार मोठा ठेवा आहे जो तुम्ही लिहून ठेवलाय, कारण हे आयुष्य अनेकांना पुढे प्रेरणा देणार आहे. मला एक जाणून घ्यायचं होतं की डॉक्टर हिम्मतराव बावस्कर कसे घडले. म्हणजे लहानपणी इतकं खडतर आयुष्य ते आता पद्मश्रीपर्यंतचा प्रवास हा खूप मोठा भाग आहे आणि या काळात तुम्ही अनेक मान अपमान, संघर्ष, अचिव्हमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण जेव्हा आत्ता तुम्ही या सगळ्याकडे पाहता आणि मागे वळून पाहता की मी कसा घडलो, मला हे का शक्य झालं, तर तेव्हा तुम्हाला काय उत्तर मिळतं? पद्मश्री भेटली त्या दिवशी मला काही आनंद झाला नाही. ज्या दिवशी 1983ला विंचूदंशाचा पहिला मुलगा जो डेथ बेड होतो जगला, त्या दिवशी इट वॉज हायेस्ट अवॉर्ड आय गेट माय लाईफ. त्या दिवशी ज्या दिवशी मुलगा जगला, तो चालायला लागला, मी नाचायला लागलो, मी त्यावेळेस म्हटलं की मला भारतातले सगळे अवॉर्ड मला भेटणार, कारण दे आर लोअर दॅन द ह्युमन लाईफ. मी एक 500 खेड्यामध्ये 500 वस्तीच्या गावामध्ये जन्मलो. देहड नावाचं गाव भोकरदन तहसीलमध्ये. त्यावेळेस तिथे दळणवळण काहीच नव्हतं, लाईट नव्हते, सगळ्या घरामध्ये रॉकेलचा दिवा होता. आणि तिथे मी अभ्यास करताना मला आठवते, लहानपणी म्हणजे याच्यात असताना पहिलीत बी नव्हतो, तर मी अभ्यास करताना उशीर झाला थोडा अभ्यास करायला, तर माझी आई म्हणायची दिवा विझवून टाक, रॉकेल महाग झालं. त्या परिस्थितीमध्ये लोक हसतात आज मला. त्या परिस्थितीत मी अभ्यास केला हो. आणि तो करत असताना माझ्या आईने, मी पहिली ज्यावेळेस गेलो देहडमध्ये, दॅट वॉज नॉट रेकग्नाइज इंग्लिश स्कूल, म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळा नव्हती, गावठी शाळा, कारण ते गावठी शिक्षक शिकवायचा. तर मला एक पाटीचा तुकडा दिला होता, आपली दगडाची पाटी होती ना, चतकोर तुकडा. आणि माझ्या आईने मला वॉर्निंग दिली होती, हा तुकडा चांगला सांभाळ, हा जर हरवला तर परत भेटणार नाही. मी त्या पाटीच्या तुकड्यावर एवढं प्रेम केलं की रात्री झोपताना माझ्या उशाखाली ठेवायचो आणि जाग आला की मला तो तुकडा, पाटीचा तुकडा आहे का नाही. एवढी सरस्वतीवर निष्ठा आणि प्रेम केला तर सरस्वती प्रसन्न होणारच, आणि प्रत्येकालाच झाली पाहिजे. इट्स माय हे सरस्वती हे प्रत्येकाला झाली पाहिजे, कारण हायेस्ट गरिबी जर दुरुस्त करायची असते, जगामध्ये नाव करत असतं शिक्षण आणि सरस्वती, याच्या पलीकडे दुसरं नाही. पैसा किती असू द्या, प्रॉपर्टी किती असो, पण यू शुड बी एज्युकेटेड अँड टॉप मोस्ट इन एज्युकेशन. त्याच्यानंतर मी सगळे शेतातले कामं करायचं. 5 वर्षापासून गुरामागे जाणं पडत होतं हो. यू कांट इमॅजिन. आता 5 वर्षा मुलाले शर्ट पॅन्ट कपडे पावडर लावून देणं पडते. त्यावेळेस असं नव्हतं. मला शेताकडे जा, गुराकडे आहे, शेताचे कामं करा, शनिवार रविवारी शाळा नाही, आणि सगळेच कामं गुरामागे जाणं पडत होतं.
त्याच्यानंतर 5वी माझा भाऊ पुढे गेला शिकायला BSc होण्यासाठी, आणि मला बुलढाण्यामध्ये शिक्षणाला घरी यायचं आईवडिलांनी ठरवलं की याला तर घरी आणायचं, याला आम्ही शिक्षण देत नाही, आणि माझी इच्छा होती मी शिकायला पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आम्ही दोघं भाऊ बुलढाण्यात प्रत्येक दुकानामध्ये विचारत गेलो, हो तुम्हाला मुलगा कामाला पाहिजे का. आज तर कामगार भेटत नाही आपल्याला, तिथे रिव्हॉल्नाइज, तो कोणी तयार नव्हतं. शेवटी एका मंदिरात गेलो, सीताराम मंदिरात. तिथले महाराज होते देविकनंदन वैष्णव. ते म्हणून आम हे बच्चे को रखेगे, लेकिन त्याला दुकानात काम करणं पडेल, सकाळी 4 वाजता मंदिर झाडणं, मोठमोठं मंदिर झाडणं पडेल, परंतु सगळे काम केल्यानंतर तो शाळेत जाईल 11 वाजता, आणि जेवण देऊ आम्हाला. नुसतं जेवणावर काम करायला लागलो. फक्त त्यांनी जेवण द्यायचं, मी त्या वयात 4 वाजता उठायचं. हो, आज तर 9 वाजले तरी मुलाला आई विचारते, उठ बाबा सूर्य उगाला, उठ बाबा सूर्य उगाला. इथलं रिव्हॉल्नाइज चेंज झालं आता. हो, उठल्यानंतर सर्व मंदिर झाडून काढायचं, नंतर स्वतः आंघोळ करायची, त्यांचे कपडे धुवायचे, भांडे घासायचे, सगळे करायचे. हे करत असताना सगळं सकाळी 11 वाजता मला शाळा असायची. हो, आणि 11:15ला त्यांची मुलगी होती विजया नावाची, ती मला हाका मारायची, हिम्मत, मी दुकानात काम करायचं वाटणं, हिम्मत खाना खाणे उचल. माझे 11:15 वाजले, घड्याळ असतं तिचं, माझे कान त्या मुलीच्या पायाच्या चौलकडे लागलेले असायचे. ती मला कधी बोलवते जेवायला, आणि मी जेवण घेऊन जातो शाळेमध्ये. ही अशी कंडिशन असताना नंतर काय व्हायचं की ती मला ह्या देवकानंद महाराजने आला, त्याची बायको नाही का, खेडे का बच्चा काय कोला आहे इधर, शी वॉज अगेन्स्ट ऑफ मी. पण ती नंतर मला शिळी भाकरी द्यायला लागली. आता बासी रोटी यांनी बोललं काहीतरी आहे आपल्या प्रार्थनेमध्ये, तर ती शिळी भाकरी दिल्यानंतर मला व्हायचंच नाही ना, कारण शिळी भाकरी खाऊनच मला शाळेत जायचं. काही शिळी भाकर तोडली त्याचे असे दोरी निघायचे त्यात. हो, पण बोटात आग पडलेली, आणि ते तोंडाला चवच नसते, पोट भरायचं असतं, आणि मी शाळेत जात होतो. त्याच्यानंतर एक दिवस त्या वैष्णव कोणाला म्हणता, लिसन द डेफिनेशन ऑफ वैष्णव नाव. तो देविकनंदन वैष्णव यांना लक्षात आलं की याला शिळ्या, तो स्वतःच्या पत्नीला सांगू शकत नाही शिळी भाकर. मग त्याने त्याला रेमेडी शोधली की मी बच्चे के साथ सुबह खाना खाने जाएंगा, बाद में दुकान खुलेगा. तर तो माझ्याबरोबर जेवायला बसला म्हणजे माझ्या समोर ती वाळू शकते की शिळे. याला म्हणतात वैष्णव, रिअल वैष्णव. मी सांगितलं डेफिनेशन ऑफ वैष्णव, महात्मा गांधीची डेफिनेशन वैष्णव ही आहे की स्वतःच्या मुलगा नसून दुसऱ्याच्या मुलाच्या जेवणाबद्दल पोटाची काळजी करणारा मनुष्य म्हणजेच वैष्णव. तर तो वैष्णव मला भेटला. हो, आणि त्याच्यानंतर ते शाळेत गेल्यानंतर कपडे खराब असायचे, पॅन्टा खराब असायचे, ते धुवायचं कामच नाही. त्यामुळे मला टीचर त्यावर माझे प्रार्थनेनंतर येतो, कारण ते प्रार्थनेत बरोबर दिसत नव्हतं. म्हणजे स्वातंत्र्य काळात सुद्धा प्रार्थना मी उभं राहू शकलो नाही, अशी परिस्थिती या भारतात होती. हो, आणि ही परिस्थिती पाहून मग त्याच्यानंतर तिथे करत असताना मी कसं तरी 10वी शिकलो. 10वी झाल्यानंतर 10वीमध्ये मग 11वी नंतर काम करायचं, ते अभ्यास करू शकत नाही. मग एका शेतकऱ्याला रिक्वेस्ट केला, त्याच्या घरी गेलो, तिथे झोपायला लागलो, आणि ते झोपायला बाहेर झोपू दिलं मला त्याने. आणि नवीन लोखंडाचं पत्रे असताना त्याचं घर बांधलेलं आहे, आणि ते ग्रीन काळ्या मातीत होतं, आणि तिथं भेगा पडलेला होता. मी झोपत असताना त्या भेगातून काही तोंड बाहेर काढायचं, मला भीती वाटायची. मी त्याच्यावर मोठा दगड ठेवायचा, मग झोपून राहायचो. आणि त्या भीतीमुळे मी त्यानंतर 10 दिवसांनी भाग सोडला, आणि एका त्या प्रोफेसरला गेलं. बघा कसं एज्युकेशन खराब असतं. प्रोफेसरला सोडल्यानंतर त्या प्रोफेसरने सांगितलं, तू 2 मुलं माझ्या शाळेत पोहोचत तर तुला ठेवतो. कारण त्यावेळी वस्त्रीमध्ये, हो, एक पाठबी द्या बस त्याच्यामध्ये. मग ते करत असताना त्याच्यानंतर 15 दिवशी त्या मालकाच्या मुलालेच तो साप चालला. इट वॉज ग्रेट न्यूरोपॅथॉलॉजिस्ट आणि सिव्हिल हॉस्पिटल, त्याला चांगलं केलं. मला त्यावेळेस जर मिड नाईटला क्रेट चावला असता तर कोणी नेलं असतं दवाखान्यात, आवड्या ढाईच. हे सगळं लक्षात केल्यानंतर मला आठवते पुनर्जन्म काय म्हणतात ते अनुभवलं. आणि पुनर्जन्म हा चांगल्या कामासाठीच करायचा असतो, कारण एक जन्म आपण वाया घालवला आहे, तसा मी एक जन्म वाया घाला, हे पुनर्जन्म झाला, त्यामुळे हे काम करत राहिलो. त्याच्यानंतर एका काळी मला कामच नाही भेटलं. काम करत होतो, स्टँडवर कॅलेंडर, डायरिया, भाग्योदय, काय माधव डायरी, पाठ आहे माझं पंचांग, ते याचं 2-4 पंचांग, टिळक पंचांग, ते सगळे पंचांग विकायचो. उन्हाळ्यात एकदा कामच नाही भेटलं. आणि काम करायचं म्हणजे शेतीवर काम करायचं, ते पैसे जमा करायचे, सेकंड हँड पुस्तकं घ्यायचे आणि कपडे घ्यायचे. कारण खेड्यामध्ये मी 2 नंबरचा, मला 2 नंबरचं चाईल्ड झालेलीच निग्लेक्टेड इव्हन टुडे.
लहान मुलाला आणि मुलीला महत्त्व कमी दिलं जातं. हो, आपण जरी म्हणतो आपण खूप मोठे झालो, आपण तेवढे मोठे झालो नाही. फक्त मोठ्या मुलालाच जास्त मान भेटतो. कारण 4 मुलीनंतर सुद्धा मुला झाला का ते 4 महिन्याचा मुलगा असो, त्या 4ही मुली त्याला दादा म्हणणं पडतं. हे दादा कुठला आणला तुम्ही? हो, दिस इज अ स्टेज टुडेज इन इंडिया. मग ते तिथे आता उन्हाळ्यात मला काम भेटलंय, मग काय काम तर पाहिजेतच ना. मग एका हॉटेलवर वेटर म्हणून राहिले, लोकमान्य हॉटेल अजून आहे ते. तर वेटर म्हणून राहिलं, सकाळी 5 वाजता जायचं, तिथे काम करायचं, कब्बाशा उचला तर प्लेट उचल धुवायचं, माझ्याकडे काम होतं. आता तेव्हा भूक लागते. हो, 9 साडेनऊला भूक लागायची. त्या मालक लक्ष ठेवायचं माझ्यावर की हा काही चिवडा शेव काही खातो का नू. आणि मी तसं राहायचो. माझे काय होतं ते प्लेट उचलायच्या आणि मी धुवून काढायच्या. मित्र हो, भूक लागली असताना पोटाची आग भागवण्यासाठी मी प्लेटमधली उलटी मिसळ खात बसलो. हो, आणि पोटाची भूक वगैरे. आणि त्यामुळे असं आहे, याच्या मागे जे हे जे बोलले की हे जे कष्ट आहे हे भयंकर कष्ट आहे. आणि हे सांगण्याची हिंमत जोपर्यंत आहे तोपर्यंत डॉक्टर बावस्कर जगलेला असेल. खूप छान सर. म्हणजे हा अनुभव तुम्ही अगदी थोडक्यात सांगितलंय, पण तरी आम्हाला समजू शकतो की तुम्ही कशातून गेलेला. समाजात जे एका अर्थाने वंचित किंवा कुठल्या तरी लिमिटेशन्ससह जे जन्माला येतात, जी मुलं, जी कुटुंब असतात, तर बऱ्याचदा त्यांना ह्या सगळ्या अडचणी येतातच. पण बऱ्याचदा असंही होतं की लोक त्यांना थोडाफार का होईना सपोर्ट करतात, भले त्याच्यात त्यांचा स्वार्थ असतो. आणि एका अर्थाने एका प्रकारची ही सहजीवनच आहे. तर जेव्हा आज तुम्ही ह्या टप्प्यावर पोहोचलाय, तेव्हा तुम्ही आता काही लोकांचा उल्लेख केला, तर अशी कोणकोणती लोक आहेत जी तुम्हाला आठवतात की हे पाहायला ही लोक हवी होती? येस, पहिलं तर पाहायला असं होतं की आमचे आई वडील, ते मी मॅट्रिक झाल्यानंतरच वारून गेले की त्यांना काहीच समजलं नाही. हा मुलगा काय होईल काहीच नाही पुढलं. त्यामुळं आई, हे बघा, आई जेवढं कौतुक करते तेवढं जगातलं कोणीही कौतुक करत नाही. मदर इज अ टॉप मोस्ट लीडर ऑफ दॅट सन. तेवढं का, त्यामुळे आई नसल्यामुळे माझी आई काय म्हणायची माहिती आहे का, कष्ट करत राहा, काम करत राहायचं, हे करत राहायचं. आणि ज्यावेळेस हे बघा, आई केवढी मोठी असते. मला सेकंड MBBSला डिप्रेशन आलं. काय झालं? डिप्रेशन आलं. तिथे डॉक्टर NJ सावजी होते, ही इज नाव नॅद्रावाड सायकायट्री. त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट केली, 1 रुपया माझ्याकडून घेतला नाही. पण ते भेटायला जाय, माझी इच्छा तर खूप भेटायला, आम्ही गेलो भेटायला. तर ही वॉज सो हॅपी. त्यामुळे नंतर ज्या वैष्णव पुस्तकाला ते देवकानंद महाराजला मी आणि मुद्दा काय, मी जीवनामध्ये ज्यावेळेस मी अर्निंग करायला लागलो, ज्यावेळेस माझी स्टॅबिलिटी, त्यावेळेस आय हॅव डिसाइडेड, ज्यांनी माझ्यावर उपकार केले इट शुड बी रिपेड. ते पुढच्या जन्मासाठी ठेवायचे नाही. हे महाराजला भेटायला गेलो, त्यांनी गोल्डन रिंग, मी माझ्यावर गोल्डन रिंग करून दिली, मनासारखी हॅपी. आणि ज्या लोकांनी आर्यन खर्चे, प्रिन्सिपल ऑफ द जिजामाता कॉलेज बुलढाणा, मला ज्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो की सर मला MBBSला ॲडमिशन भेटले की मला 400 रुपये भरायला नाही हो, ती MBA 400 रुपये फी असायची, ती सुद्धा भरायला नव्हती. मी त्यांना रिक्वेस्ट केली, तेव्हा तू ॲडमिशनची टेलिग्राफ यायचा, त्यावेळेस टेलिग्राफ दाखव, मी तुला 400 रुपये. त्यांनी मला 400 रुपये दिले. 400 रुपये दिल्यानंतर फर्स्ट पगारामधून द्यायला गेलो, ही वॉज नॉट देअर. सो हे ज्या गोष्टी आहे ना, ह्या रिमेन्स. नागपूरमध्ये शिकत असताना मी एक खोलीमध्ये राहत होतो, हनुमाननगरमध्ये. माझ्या समोर वऱ्हाड पांडे राहायचे, प्राध्यापक पुष्कळ प्राध्यापक वऱ्हाड पांडे, मराठीचे प्राध्यापक वऱ्हाड पांडे राहायचे. मी खूपच अभ्यास करत होतो. आणि त्यांचे, मी सेकंड MBA फर्स्ट MBA सेकंड MBA होता, त्यांचे मुलं दोन्ही फर्स्ट MBA होते, राजू आणि संजू. ते दोन्ही मुलं फर्स्ट. ते सांगायचे त्याच्या आई वडिलांना, हा मुलगा भयंकर हुशार आहे. कारण मी सेकंड क्लासेस घ्यायचो फर्स्ट MBA सुद्धा त्यावेळेस, हा फारच हुशार आहे. त्यामुळे ती माऊली मला रोज काही ना काही सकाळचं नाश्ता पाठवायची. काही समज नाही, ओळख नाही, काही नाही, वऱ्हाड पांडे. ते झाल्यानंतर ते एवढे मला चाहत होते की हा फारच गरीबाचा, म्हणजे 17ची झोपाला हो, खोलीमध्ये भाड्याने घेतल्यानंतर. आणि ते माठातलं पाणी, लाईट नाही, लाईट बी ते घर मालक म्हणायचे बंद करा 10 वाजले की. आणि ते अभ्यासाचा मूड असायचा, नेमके ते बोलायचे बंद करा अभ्यास. त्यामुळे दिवसात जास्तीत जास्त हे करत असताना दुसरा जो इन्सिडेंट लाईव्हमध्ये घेतला की ज्या माऊलीचे मी उपकार फेडू शकत नाही, ती माऊली गेली. वऱ्हाड पांडे आणि मिस्टर वऱ्हाड पांडे, प्राध्यापक, PhD झालेले मराठीचे. त्यांना चेस्ट पेन झाला म्हणून ते बॉम्बेला आले.
हिंदुजामध्ये ॲडमिट झाले आणि चौथ्या रोजी सगळे तपासणी घ्यायला चांगले झाले. ते दोघं जण मिस्टर मिसेस एरोप्लेनने नागपूरला आले. रात्री 12 वाजता नागपूरला पोहोचले आणि हे जे राजू आणि संजीव दोन्ही डॉक्टर, एक MSMD, त्यांना रात्री आणायला गेले आणि वापस येताना ऑल 4 डाई. ट्रक खाली गाडी गेली ना 8 वारले. त्यावेळेस मला 8 दिवस झोपच नाही आली. ह्या माऊलीचे उपकार कुठे कधी वी कॅनॉट रिपे, हे उपकार देता येत नाही आपल्याला. मग त्यांची मुलगी होती संजय, काय नाव अंजली कुलकर्णी, तिनं माझ्या पुस्तकात लिहिलं. मी ते पुस्तक वाचून मला भेटायला आली महाडला आणि शीच डॉक्टरची म्हणून बावस्कर मला तुमच्याशीच बोलायचं. 1 तासभर बोलत होता. तिला माऊलीचा आम्ही सत्कार केला, हे दिलं, हे साडी वगैरे केली. नंतर तिला आठवलं की काय असतं जीवन आणि त्याचे ग्रेटनेस. एज्युकेशन कशाला म्हणतात, वाय टू कॉल सुशिक्षित सुसंस्कृत. ह्या तिच्या 2 भावजे विधवा झालेल्या, दोन्ही भावजे ते तिनं लग्न लावून दिलं आणि मुलं अमेरिकेतले शोधले आणि ते बोथ आर हॅपी. दिस इज कॉल्ड एज्युकेशन, दिस इज कॉल्ड कल्चर. ईश्वराला हे पाहिजे हो. आणि तसं केलं. असे कित्येक जीवनामध्ये खूप लोक आहे ज्याने शेतकऱ्यांना मला मदत केली किंवा पुष्कळ लोकांनी पुस्तकं मला दिले. कुलकर्णी, आमचे कुलकर्णी पुस्तकं द्यायचे, मला सांभाळायचे चांगले. इव्हन काही असं होतं की ना खामगावला गेल्यानंतर मी भाडं देऊ शकत नाही, तर काही लोकांनी मला पॅरासाईट म्हणून ठेवलं. पॅरासाईट ठेवलं तिथं, म्हणजे खोलीमध्ये फुकट. त्या खोलीत ठेवलं तर मी त्यांचे भांडे घासायचो, चहा करून द्यायचो, कपडे धुवायचे, त्यांचे बेडिंग करायचे. म्हणजे माझं कॉन्शियस होतं की आपल्याला फुकट ठेवतं हे करायचं. पण त्याच्यानंतर एक एज्युकेटेड मनुष्य होता, हु इज अ प्रोफेसर, ते मला म्हशी धुवायला लावायचं. ते म्हशी धुवून तर फुकट राहील. तर असं सुद्धा अनुभव आले मला हो त्यांना. पण ह्या लोकांना कधी भेटलो मी MD झालो. हे शिकवल्यानंतर त्यांना भेटलो, मी MD झालो, म्हशी धुवून बी MD झालो. तर हे अशी परिस्थिती आणि प्रत्येकाला अनुभव आता येणार नाही हो. आता काळ बदलला, शिक्षण फुकट झालं, अन्न फुकट झालं, सगळं चांगलं झालं, पण इट बिकम युजलेस टू बी व्हेरीफाय, इट इज मिनिंगलेस. जोपर्यंत हा अनुभव येत नाही, मी ईश्वराचे अनंत उपकार मानतो. आय बॉर्न इन पॉवर्टी. सर, इतक्या सगळ्या संघर्षानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टर झालात, त्यानंतर खरं तर इतकं सगळं सोसलेलं असताना असा विचार मनात येऊ शकतो की आता जरा स्थैर्य मिळवावं, सरळ दोपट नोकरी करावी, मग MBBS झालोय, MD झालोय, मग प्रॅक्टिस करावी, थोडे पैसे कमवावे. पण तुम्ही एका वेगळ्याच वाटेला गेलात. तुम्ही संशोधनाची वाट निवडली. तर हे करत असताना कधी तुम्हाला ती भीती वाटली नाही का परत की अपेक्षाभंग होईल, अपयश येईल आणि पुन्हा आपण त्याच चक्रात येऊ? अहो, जिथे शिळी भाकरी भाकरी खाऊन पोट भरलं, तर चांगली भाकरी भेटलं तर दुसरी काय अपेक्षा राहणार माझी? आणि दुसरी अपेक्षा केलं तर मी मातीत गेलो. आय एम नॉट फिट फॉर सर्वाइव्ह ऑफ दिस इंडिया. तर हे करत असताना दुसरा कोणता प्रश्न? तुम्हाला अपेक्षाभंगाची भीती वाटली नाही? नाही, अपेक्षा भंगाची भीती कधीच वाटणार नाही, कारण अपेक्षा केलीच नव्हती जीवनात. आमच्या घरात कोणी डॉक्टर झालंच नाही आणि मी डॉक्टर झालो. डॉक्टर झाल्यानंतर महत्वाचं आहे संशोधन कसं घडलं ते आपल्याला वळायचं. आता हाऊ द रिसर्च हॅज फॉर्म. मी MBBS झालो. MBA झाल्यानंतर माझ्या भावानं शिकवलं थोडंफार मला, सेकंड ते फायनल MBS, आणि तो मला घेऊन आला बिरवाडीला, PSC बिरवाडीला. तिथे गेल्यानंतर माझ्या भावाने मला वॉर्निंग दिली की मी तुला डॉक्टर केलंय, मोठ्या बंगल्यात राहिलेले किंवा भारी गाडी चालायला मला हिम्मत आवडणार नाही. बावस्करचं नाव पुस्तकात येईल हे कसं तू बघ. हे रिसर्च घरात जन्मलं हो. देन आय ट्राईड माय बेस्ट टू बी रिसर्चर अँड नेम शुड बी एंटर इन द टेक्स्ट बुक ऑफ मेडिसिन. मला कमीत कमी आता पण 125 प्रबंध काढले हो. 43-44 लॅन्सेटमध्ये आलं. लॅन्सेटमध्ये नाव येणं म्हणजे सोन्याची रेष आहे. एक शब्द येईल, एक लाईन येईल, लॅन्सेटमध्ये याला लायकी लागते असं अभयभंगनं लिहिलंय. त्यामुळे त्या लॅन्सेट सारख्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर संशोधनाची किंमत कशी असते हे तुम्हाला समजलं पाहिजे नवीन डॉक्टरला. कारण माझं लॅन्सेटमध्ये पहिलं लेटर पब्लिश झालं. ते लेटर मला काही किंमत नव्हती लॅन्सेट, हो काय पब्लिश. मी पाठवलं लॅन्सेटमध्ये केसेस करून, 52 केसेस तिथल्या पाठवल्या.
नंतर लॅन्सेट आमचे के.डी. शर्मा वाज प्रोफेसर, हेड डायरेक्टर ऑफ मेडिकेशन रिसर्च, ही वॉज पॅथॉलॉजिस्ट. नागपूरला पॅथॉलॉजी होते आणि ते माझे प्रोफेसर होते. आणि आय बिकम पेड स्टुडंट. आणि त्यांना त्यावेळेस मला ब्लड फिल्म स्लाईड दिली होती. ते रक्त स्त्रीचं एक पुरुषाचं मला दाखवत सांगितलं आणि मी सांगितलं स्त्रीचं कन्फर्म झालं ते लेक्चर रक्त. त्यामुळे आय बिकम पेड स्टुडंट. आणि ते के.डी. शर्माला गेलो सकाळीच 8 वाजता भेटले आणि ते दरवाजा वाजवला ना. कोण म्हणणार बावस्कर सर क्या होगा, मेरा लेटर लॅन्सेट में आहे. ते 100 प्लॅनवर पळत आले बाय. डॉक्टर दाखव कोणता लॅन्सेट मिळाला. मी 40 वर्ष प्रोफेसर आहे, माझं नाव लॅन्सेटमध्ये आलंय. संशोधनाची लॅन्सेटची चाटक समजली, त्याच्या पुढे करोडो रुपये नेल आणि ह्यामुळे पैशाच्या मागे लागलो नाही. सर, तुम्ही तुमचं MBBS झाल्यानंतर, MD झाल्यानंतर जी एक सरकारी नोकरी करायची असते ती झाल्यानंतरही काही काळ तुम्ही सरकारी नोकरी बराच काळ केली आणि ते करत असतानाच तुम्ही संशोधन केलं. तर तुम्हाला काय वाटतं की सरकारी नोकरी जर केली नसती आणि सरळ संशोधनावर गेले असता किंवा खाजगी प्रॅक्टिस केली असती तर त्या संशोधनाला तुमच्या सरकारी नोकरीची मदत झाली की खाजगी प्रॅक्टिस केली असती तर कदाचित जास्त तुम्ही मोकळेपणाने करू शकला असता? तर संशोधन करत असताना ज्यावेळेस माझं संशोधन सुरू झालं तर मला येणारे डायरेक्टर म्हणजे वी आर नॉट इंटरेस्टेड इन रिसर्च ॲट ऑल, वी आर इंटरेस्टेड इन फॅमिली प्लॅनिंग, ट्युबेक्टॉमी आणि वासक्टॉमी, असे त्यावेळेस बोलले होते मला. हो, तरी माझं काय होतं, ज्यावेळेस मी पिरवाडीला जॉईन झाल्यानंतर रोज एक विंचू चावून पेशंट यायला लागला सिरियस होऊन. एखाद्या डेड बॉडी यायच्या, अल्टरनेट डे डेड बॉडी सिरियस पेशंट. मी पोस्टमॉर्टम करता करता थकलो. मग हे सोल्युशन का नाही भेटत. गावातल्या सगळ्या डॉक्टरला भेटलो, महाडच्या तिथं डॉक्टरांना भेटलो, बॉम्बे पुण्याला फोन लावले, तार केले. माझा पगार 800 रुपये 400 रुपये याच्यातच जायचे तारमध्ये. मग आई वडिला 100-200 पाठवायचे. त्यामुळे सगळे हे करत असताना मग त्यामुळे ते कोणी रिस्पॉन्स देत नव्हते. इव्हन इथे BJ मेडिकल मी सेमिनार घेतला, नोबडी ॲडवाइस, कोणी मला ॲडवाइस केला नाही, हे जमत नाही, हे काहीतरी म्हणजे पॅथॉफिजिओलॉजी. मग मी स्वतःहूनच गेलो. संशोधन आपल्याला करायचं आहे. इथे हे बघा, संशोधन करायला जे आहे ना, पूर्ण मेंदू एका ठिकाणी वाटला पाहिजे, बाकी काही नको, काहीच बाकी विचारच करायचं नाही. आणि ज्या वेळेस पुस्तकामध्ये वाचतो हार्ट फेल्युअर, मला विंचवाची आठवण यायची. विंचवाने हार्ट फेल्युअर होतो, काय करायचं. इथे जाऊन मी आलो यावर्षी MD करून MD करायला आलो, त्यावेळेस मी माझा विचार आला होता की हे जे लोक हे रुटीन ड्रग आहे, लॅसिक लॅनॉक्सिन अमोनोफॅलिन निऑक्सिन यांना रिस्पॉन्स देत नाही, दॅट मीन्स यू आर रेजिस्टंट. दिस कॉल्ड रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर. इथं रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर त्यावेळेस नुसतं डेफिनेशन चालली होती. मी MDला आलो त्यावेळेस नवीन विषय होता, पण त्यावेळेस त्यात सोडियम नायट्रोक्साईड ड्रग हे लावा आणि दॅट इज व्हेरी डेंजरस ड्रग, अँटी हायपरटेन्शन. पण त्यावेळेस मी MD पास झालो. मी हे बघा, ज्यावेळेस MD झालो ती 5-6 दिवसात मी माझी बदली करून घेतली कोकणात. कारण आय हॅव डिसाइडेड की मला, कारण कोकणामध्ये 2 इन्सिडेंट असे घडले होते. 6 महिन्याचं मूल मिड नाईटला त्याच्या आईला स्कॉर्पियन बाईट झाला, सकाळी आईला पल्मोनरी एडिमा झाला, मूल पाजायला घेतलं आणि प्राण सोडला. आय वॉज पॅरालाइज. मी शपथ घेतली की मी संशोधन करणारच. त्यावेळेस तो मूल, ती आई मला दिसायची. हो, आणि त्यामुळे मी MD झाल्या कोणी आज सुद्धा इथे MD झाला, आई बाप म्हणते नको बाबा, खेड्यात कशात जातो, तू इथेच राह, इथे तुला येशी आहे सगळे. आणि त्याच्या पुढचं वाईट आहे, लग्न होतं तर शहरात राहिलं तरच लवकर लग्न होतं. बरं, आता सुद्धा आमच्या तिकडे मुली बॉम्बे पुण्याचाच मुलगा पाहिजे, असं झालंय आता. त्यामुळे हे तर कारण असेल दुसरं. मग तिथे गेल्यानंतर ते रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर, मी 5 अँपूल घेऊन गेलो सोडियम नायट्रोक्साईड. आज सुद्धा BJ या पुण्याला कोणीही सोडियम नायट्रोक्साईड लावण्याची हिंमत करणार नाही. आणि त्यावेळेस माझ्यावर काहीच इन्फ्युजन पंप नाही, काही नाही, नथिंग. आणि सिंपल येणार सोडियम. 9 वर्षाचा मुलगा आला, येलमकर नावाचा गोरे होता, मिड नाईटला, त्याला पल्मोनरी एडिमा झाला सकाळी. आणि मग मी डिसाईड केलं की आपल्याला हे ड्रग लागायचं आहे. त्याच्या वडिलाची परवानगी लागते ना. ते वडिलांनी म्हणलं हे. आणि त्यावेळेस कोकणामध्ये असं उलटी घाम सुटला की 100% मरणार. लहान मुलाची उलटी घाम सुटला तर त्यावेळेस नातेवाईकांना बोलून घ्यायचे लोक, हो उद्या याची प्रेतयात्रा का नको लागली, म्हणतो जीवनपणे प्रेतयात्राची तयारी करण्याची अशी परिस्थिती होती. आय एम व्हेरी लकी, आय गॉट दिस चान्स टू फाईट अँड टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. मग ते झाल्यानंतर तिथे
ते मुलगा आल्यानंतर सकाळी त्या वडिलाची फरमाशी मांडली की हे औषधांना दाखवू शकतो लावलं की म्हटलं. उद्या म्हणून डॉक्टर आता तसा मरणारे मुलाला लावा जावं औषधं. मी लावली ते मेडिसिन. 6 तासामध्ये मी आमचे मिसेस हे ड्रिप चेंज करा ते मी 5-5 मिनिटांनी BP घ्यायचो. 6 तासात मुलगा चांगला झाला हो, इम्प्रूव्ह. मी नाचायला लागलो मुलगा चांगला झाल्यानंतर. तेव्हा नाचताय का म्हणून पहिला मुलगा चांगला झाला. आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मला माझ्या घरून तार आली, वडील वारले. आता ह्या मुलाले दुसरं डॉक्टर नाही. मी वडिलाच्या अंत्ययात्रेला गेलो नाही, कारण मला एक बाप भेटला होता ज्याने स्वतःचा मुलगा दिला. दिस इज इज कॉल्ड इथिक्स. आणि एवढं डेडिकेशन लागतं. मी गेलो नाही, पण गावातल्या लोकांना नाव ठेवलं, असे झाले, बेमान झाले, ते बोलले ते दादा. पण आता ते म्हणते अरे गावाचं नाव मोठं केलं. तर दिस चेंज हॅपन्स. आणि हे केल्यानंतर मग त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की हे सोडियम नायट्रोक्लोराईड कोणी लावणार नाही हो. माझं संशोधन PhD डॉक्टरला वापरता आलं पाहिजे, तर इथे संशोधन. बल्ब हा झोपडीत लागला तर ते एडिसनची किंमत आहे हो. ताजमहालमध्ये किंवा मोठ्या हॉटेल बल्ब लागला ती काही किंमत नाही. एडिसन नेव्हर सर्च आउट बल्ब फॉर द बिग हबॅक, इट सर्च फॉर बेल फॉर पुअर. तर हे करत असताना मग तिथे गेल्यानंतर मग ठरवलं की याचे सोडियम नायट्रोक्लोराईड कोणी जात. मग परत मी अभ्यास करायचो. हे बघा, मी 1984 पासून NEGM, लॅन्सेट, BMJ स्वतःचं विकत घेतो. 50,000 ते 60,000 रुपये खर्च लागते. आणि माझ्या घरून माझ्या मिसेस किंवा कोणाचाही बिलकुल त्याला विरुद्ध पण नाही. तुम्हाला पाहिजे ते करा, दॅट इज इम्पॉर्टंट. कारण संशोधन हे घराच्या मंडळीचं चांगलं असणं. नाही तर बायकोनं थोडा स्क्रू मारला की दिवस जातो आहे. बाहेर राष्ट्रातल्या बाईनं काही बरं दिवस वाया जाते. बायकोनं स्क्रू मारला की तो घरी येई पण स्क्रू ढिला होत नाही. तर याच्यामुळे दॅट इज इम्पॉर्टंट. तर ते झाल्यामुळे सगळं तर ते करायचं. तर मग नंतर की पूर्ण हे बघा, इथे सुद्धा BG मेडिकलला लायब्ररीमध्ये जाधव नाही तर लायब्ररीन होता, लायब्रियन. तो मी गेला की समोर वेलकम करायला यायचो, कारण ही वॉज नोईंग ही डुईंग समथिंग लॅन्सेट. मला तुम्हाला कोणतं रेफरन्स पाहिजे, काय पाहिजे. तसं मी नंतर याला गेलो, KM हॉस्पिटल लायब्ररी गेलो, तिथं डिस्कस केलं की सोडियम नायट्रोक्लोराईड बदली दुसरं काही ड्रग आहे का ओरल. नो बडी. आणि NEGM मध्ये एक आर्टिकल आलं, प्राझोसिन ओरल सोनाईड. ती अंडरलाईन केली. मग प्राझोसिन काय इम्पोर्ट केलं, तोंडांना द्यायच्या गोळ्या आहे. मग ते तोंडांच्या गोळ्या मॉर्टॅलिटी लेस दॅन 1%. जगामध्ये मॉर्टॅलिटी ट्रिनिदाद, मेक्सिको, इस्रायल, सौदी अरेबिया चौकडे स्कॉर्पियन बाईट कॉमन आहे. इस्रायलमध्ये येलो स्कॉर्पियन मॉर्टॅलिटी इज व्हेरी हाय, इट इज लेस दॅन 1% झाली तिथे इस्रायलचं डॉक्टरचं M. गुरांचं पत्र आलं, यू डिड अ सुपर जॉब इन द वर्ल्ड. किती चांगलं वाटतं हो. 1000 नोटावर लिहिल्यासारखं वाटतं ते. आणि त्याच्यानंतर मग प्राझोसिन चौकडे. आणि याच्या पुढचं जे काम केलं संशोधनापेक्षा मी डॉक्टर लोक ट्रेन केले. शनिवार रविवारी स्वतःच्या गाडीने जायचो, ट्रेन करायचो, रिप्रिंट पाठवायचं. आणि आता फोन आला तर फोनवरच ट्रेन केलं त्यांना. त्यामुळे आता कोणी पेशंट येत नाही. सो हे जे संशोधन केलं आणि पुढं समाज उपयोगी संशोधन केलं ते महत्त्वाचं झालं. कारण आपण काय करतो जगाला माहीत व्हायला पाहिजे हो. आणि मुद्दा आहे सेन्सिटिव्हिटी. आय एम व्हेरी सेन्सिटिव्ह पर्सन. माझ्या आईनं लहानपणीच माझ्या भावाला सांगितलं होतं, हा हरण काळजी आहे. हरण काळजी समजलं का? हरण कशी एका ठिकाणी उभी राहत नाही हो, तसं ही सो सिन्सिअर, सो सेन्सिटिव्ह पर्सन, बी अवेअर ऑफ हिम. त्यामुळे माझ्या भावाला खूप भीती वाटायची, हा जर बिघडला तर काय करणार आपण. तर ते अशाना या सगळ्यांनी सपोर्ट केलं म्हणून संशोधन घडलं. सर, विंचूदंश हा तसा बराच कॉमन गोष्ट आहे. देशावर अनेक ठिकाणी होतो, सगळीकडे आहे. पण विंचूदंशाने मृत्यू ही गोष्ट फक्त कोकणातल्या 1-2 जिल्ह्यांमध्ये आणि ह्याच ठिकाणी आहे. याचं कारण काय? चिपळूण, मागजन, नंतर रत्नागिरी, गुहागर हे जे ना बेन्झोबुस्टस स्टॅम्युलस नावाची एक जात आहे, तिथे फ्लश होती. नंतर इस्रायलमध्ये येलो स्कॉर्पिन आहे, इराणमध्ये, सौदी अरेबियामध्ये तिथून डेथ रेट खूप होते. मला वाटलं यांच्याशी बोलायचं काय. तर हे जे विंचू आहे ना, हा रेड स्कॉर्पिन आहे. हा रेड स्कॉर्पिन याचं व्हेनम जे आहे ना, व्हेनम कॅटेकॉलम सिक्रेट. आपण राग आला की कसं थरथर कापतो किंवा हे होतं, तसं कॅटेकॉलम याच्या सिक्रेट होतं हो. आणि ॲड्रेनालिन नॉर्मल खूप वाढतं. ॲड्रेनालिन खूप वाढलं, वॉसो कॉन्स्ट्रिक्शन होतो, BP वाढतं, हार्टवर लोड येतो आणि हार्ट फेल होतं.
आणि अल्टिमेटली डे डाईज ऑफ पल्मनरी एडिमा. हे सगळं हे वेनम फक्त कोकणामध्ये हे 2-3 जिल्हे त्याच्यामध्ये जास्त आहे. इस्रायलमध्ये सेम आहे, मग इराणमध्ये, इराकमध्ये, सौदी अरेबियामध्ये आणि मेक्सिकोमध्ये असे स्कॉर्पियन आहेत. आपल्याकडे सुद्धा 1961ला डेथ झाले आहे कोकणामध्ये, पण ते रिपोर्ट नाही केलं जात. हो, आता हे रिपोर्ट, आता मी याच्यात इतकं गेलो रिपोर्ट, इतकं चांगलं मटेरियल मला भेटलं आहे. म्हणजे त्या कोकणाचे केवढे उपकार माझ्यासारखे झाले हो. ज्यावेळेस मी डेथ रिपोर्ट केला, के.टी. शर्मा म्हटले मला लॅन्सेटमध्ये मी डेथ रिपोर्ट करा, लेटर यू गो टू द कोकण, इट इज अ गोल्ड माइन फॉर लाईफ. सत्य झालं ते असं आहे. आणि असे नातं होतं प्रोफेसरचं मुलाचं, टीचरचं मुलाचं. आता तर मी सांगतो टीचर मुलगा, टीचर कोण आहे मुलगा कोण हेच समजत नाही. सर, बऱ्याचदा ह्या तुमच्या संशोधनाला असं म्हटलं जातं की तुम्ही विंचूदंशावरची लस किंवा व्हॅक्सिन शोधलं, नाही. पण ऍक्च्युली तसं नाहीये. हे लस नाहीये किंवा व्हॅक्सिन नाहीये. तर या दोघांमध्ये काय फरक आहे ते आमच्या हे बघा, हे जर हार्ट फेल्युअर होत होतं याच्यामुळे ते रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर, वासो कॉन्स्ट्रिक्शन, या वेसल बारीक संकोचित व्हायच्या. मी असं ड्रग शोधून काढायचं, कोड व्हायचे, कोड एकदम कोड हँड व्हायचे, बर्फासारखे, बर्फात ठेवायचे. हे वॉर्म कसे करता येईल, हे डायलेट कसे होईल, मग त्याचं वेनम कसं ऍक्ट करतं, कॅटोकॉलामी लिब्रे होता, अल्फा स्टिम्युलर होता, मग अल्फा ब्लॉकर काय ते प्राझोसिन निघालं. आणि अल्फा ब्लॉकर शोधून पाडल्यानंतर हे ड्रेस कमी आला. आणि त्याच्यानंतर अँटीव्हेनम अवेलेबल झालं. अँटीव्हेनम जेव्हा इंडियामध्ये अवेलेबल झालं आणि अँटीव्हेनमची आम्ही ट्रायल केलं, RCT रँडमाइज ट्रायल. 35 लोकांना अँटीव्हेनम प्लस प्राझोसिन दिली आणि 35 लोकांना ओनली प्राझोसिन दिली. तर प्राझोसिनची रिॲक्शन, प्राझोसिनचं पेशंट जगतात पण मॉर्टॅलिटी 10%. अँटीव्हेनम प्राझोसिन नील मॉर्टॅलिटी आणि रिकव्हरी इन 6 hours, व्हायला प्राझोसिनची रिकव्हरी 72 hours. त्यामुळे ही रँडमाइज ट्रायल ब्रिटिश मेडिकल जर्नलला पब्लिश केली आणि ब्रिटिश जर्नलच्या कव्हरवर स्कॉर्पियनचा फोटो आहे आणि आतमध्ये माझ्यावर एडिटोरियल आहे. किती चांगलं वाटतं. हे भारताचा आपला मान आहे की ज्याच्यामध्ये स्कॉर्पियनचा फोटो त्या ब्रिटिश मेडिकल जर्नलवर आता. नंतर NAGM पुस्तक जर्नलमध्ये पुष्कळ याच्यामध्ये पब्लिश केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संशोधन कसं असतं. तुम्हाला एक उदाहरण देतो. आता 2-3 गेल्या वर्षी ते काय झालं, आणि हा घ्या. 3 वर्षाचा मुलगा रात्री आला विंचूचावून 12 वाजता, 3 महिन्याचा. त्यामुळे ते चाइल्ड बिकम इरिटेबल, स्वेटिंग, टॅकेकार्डिया सगळं, तो घाबरला मुलगा. आणि 3 महिन्याच मुलाला काही प्राझोसिन ओव्हरऑल ड्रग होते, इंजेक्टेबल नाही. ती ड्रग द्यायची का नसे, मी ट्राय केला, माझ्या मिशन ट्राय केला, आईनं ट्राय केला, पण जमत नव्हतं. टेस्ट केली तरी जमत नव्हतं. आय बिकम डिप्रेस. ती आई म्हणून डॉक्टर एवढे नाराज कशाला झाले. म्हणलं ही गोळी याच्या पोटात गेली तर जगेल, नाही तुझं मूल जगत नाही. मदर इज मदर. त्या मदरची सबस्टिट्यूट जगात कोणीही करू शकत नाही. त्या माऊलीला मी सांगितलं, ते म्हणे मतो द्या. शी प्रिपेअर अ पेस्ट आणि निपलला लावलं आणि पाजलं मुलाला आणि मूल जगलं. आणि हे लॅन्सेट पब्लिश केलं. लॅन्सेटला असं पाहिजे, तुम्ही काय प्रॅक्टिस करता ते पाहिजे, नाही तर याचं वाचलं आणि याचं रेफरन्स येतं क्रॉस डझन नाही. तर इट इज पब्लिश इन द लॅन्सेट. म्हणजे असं इथलं बारीक पाहणं पडतं हो, इथलं ऑब्झर्व करणं पडतं. आणि हे बघा, मी ज्यावेळेस स्कॉर्पियन व्हायचे पेशंट स्नेक व्हायचे, माझ्या भावाला विंचू चावला तर काय होईल, माझ्या मुलाला विंचू चावला तर काय होईल, माझ्या बायकोला विंचू चावला, मी किती डिस्टर्ब. तिथं डिस्टर्ब जर आज झालं तर यश 100% आहे. पण तेवढं डिस्टर्ब व्हायची तुमची सायकोलॉजी व्हायला पाहिजे हो. ये तो कोण आहे आपका जाने दो, भेज दो आगे सिव्हिल हॉस्पिटल में किधर भी. आणि त्यावेळेस असं व्हायचं की मी पेशंट पाठवायचं, त्याचं परत माझ्याकडे यायचं, डॉक्टर कोणीच ॲडमिट करत नाही. पेशंट मोस्ट टू डॉक्टर आणि एंड इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स. आणि याच्यानंतर मग नंतर काय केलं आम्ही, सरकारी हॉस्पिटल मी फ्री जायला लागलो. त्यानं मी एक काम करत नाही. हे बघा, नंतर खूप पेशंट आले. प्रॉब्लेम झाल्यानंतर पोलादपूरला जाम पेशंट ॲडमिट व्हायला लागले. मग सरकारी हॉस्पिटलमध्ये फुकट जायला लागलो, तिथे ट्रीट करायला लागलो. आता पोलादपूरला असं झालं. हे बघा, सरकारी हॉस्पिटल असं असतं, कमीत कमी काम. आपले काय असं ना, कमीत कमी काम लागतं. तेव्हा खूप पेशंट आले, रात्री पेशंट, दिवसा पेशंट, तो स्टाफ थकला. तर त्यावेळेस काय झालं की 2-3 दिवस तिथल्या शिपाईनं सांगितलं, भावस्कर काही उठत नाही, गावाला गेले, असं त्याला उठवलंच नाही मला. आणि 2-3 रुग्ण वाढले हो. नंतर त्याचे नातेवाईक भेटायला, भावस्कर तुम्ही गावाला गेलते का, आमचे 2 लोक मिळाले, मी इथेच होतो.
पण मी जर त्याला बोललो की तू असं का केलं त्याचं चालत नाही, कारण स्टाफला काही बोलून चालत नाही. मग याच्यावर सोल्युशन काय? पोलादपूरला ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर रात्री मी खाट टाकून झोपलो मच्छरदान लावून. कोण उठवल? पेशंट आले, कोणाला उठव पाहिलं नाही. एक तर लोकांना आशा तयार करायचं नाही, आशा तयार करणं फुलफिल करणे आवर ड्युटी. दिस इज ऑल्सो द ॲडवाइस टू द गव्हर्नमेंट. एक तर आशा तयार करायचं नाही, आशा तयार करणं फुलफिल करणं ही आपली ड्युटी आहे. आणि नंतर मग कमी झाले. हो, एवढं डेडिकेशन लागतं. पगार तर भेटणार, सगळं होणार, किती वाढ होणार, काय होणार, मी पगाराचा कधीच विचार नाही केला. समजलं ना? त्याच्यानंतर आईचं उदाहरण द्यायचो. माझी आई यायची ना महाडला, पहिल्यांदा 500 रुपये दे, नंतर 1000 रुपये दे, नंतर 4000 दे, असे पैसे मागायला लागले. मी आई पैसे एवढे भेटत नाही आपल्याला. तर ते म्हणे आमच्या गावात सांगितलं नवरा बायको डॉक्टर खूप पैसे कमवते ते. नंतर एक दिवस ऑक्टोबरमध्ये आली स्कॉर्पियन बाईच्या काळात, आणि ती आली आणि 8 वाजता पोरग आली विंच चावलेलं. आणि मी 8 वाजता नवरा बायको खाली, रात्री ती झोपली, 12 वाजता आले, पण अरे दोघं तिचे. सकाळी आली तरी आम्ही तिचेच पेशंट जाऊ, रात दिवस पेशंट. नंतर म्हणे मला फक्त भाड्याचे पैसे दे, तुमचे फार कष्टाचे पैसे फक्त आईच ओळखू शकते. हो सर, या सगळ्या संशोधनाचा खर्च कोण करत होता? हा नाही, हे बघा, बहिणाबाईंनी सांगितलं हाताला चटके बसते तर चांगली भाकर भेटते. तुमच्या खिशाने चटका भेटला पाहिजे, संशोधन चांगलं होतं. मी NGO नाही, माझा ट्रस्ट नाही, मी माझ्या खिशातून खर्च करतो, माझ्या कुटुंबातून खर्च करतो. माझ्याकडे मुख्यमंत्री येऊन गेले 2दा-3दा, अंतुले साहेब येऊन गेले, बॉसकडे ट्रस्ट करून मला ट्रस्ट करणार. त्यांना कारण दिलं की ट्रस्ट केलं, तुम्ही आता म्हणता ते कागद तयार करणं, हे तयार करणं, ते करणं, याचे प्रोटोकॉल, याचे एरर क्वेरी काढ्यामध्ये इंटेलिजंट इज लॉस. ग्रॅड पास होईपर्यंत संशोधन वाया जातं. त्यामुळे हे करायचं नाही आपण. सरकारी किंवा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत काम करण्याचा आता खूप मोठा एक 50 वर्षाचा जवळजवळ अनुभव तुमच्या काही आता आहे. तर हे सगळं करताना सरकारी आरोग्य व्यवस्थेत काय काय बदल घडले असं तुम्हाला वाटतं, आणि अजून काय बदल घडायला हवेत की ज्याच्यामुळे हे अजून चांगलं होऊ शकेल? हे बघा, PSCचे दवाखान्यात काही बदल विशेष झालेले नाही. समजलं ना? तिथं सरकारने कवळं टाकले तरी बदल होणार नाही. ग्रामीण भागामध्ये बदल झाले नाही. फक्त इथे तुम्ही ससूनला गेले, इथे गेले की वाटतो ॲक्च्युली आय फील देर इज नो चेंज. काही नाही. तुम्ही विचार करा, सरकारी दवाखान्यात जायचं म्हणलं तर कोण जातो? याच्यातले 10%, 5% लोक तयार नाही होणार. सरकारी दवाखाना म्हणले सगळे खाली बघतील आणि तोंड वाकडं करतील. ही परिस्थिती केव्हा बदलत? ही केव्हा बदल की एवढे फॅसिलिटीज अवेलेबल ॲट द स्टॉप इमिजिएट? तर तसं होऊ शकत नाही. हो, कारण आता काय होतं की माझं नॉलेज, माझं हे सरकारने वापरायला पाहिजे होतं. मी प्रायव्हेटमध्ये का गेलो? समथिंग इज रॉंग. माझ्या विरुद्ध तक्रार, हे अंगावर धावतं, हे करतं, ते करतं. भाई सावंत मुख्य कॅबिनेट मिनिस्टर होते, ते माझ्याकडे यायचे. त्यांचा भाऊ वारला होता विंचू सावंत, तर ते माझ्या रुरल हॉस्पिटल पोलादपूरला नेहमी भेटायला यायचे. रत्नागिरी जाताना आल्यानंतर तुझी अडचण काय, ते काय, सगळं हे करत असायचे. ते करत असताना भाई सावंत बोलले, भावस्कर तुझ्या विरुद्ध तक्रारही जास्त आहे. नंतर तक्रार झाल्यानंतर मला मग सदा नानापुरीत होते, महाडचे नानापुरीच बोलले, भावस्कर तू तक्रारी का वाढाल तुझ्या? तर मी नानासाहेब, आदिवासी जर तक्रार घेऊन आला तर मी नोकरी काय डिग्री फाडून टाकली. आय डोंट वॉन्ट बिकम डॉक्टर. आदिवासी येऊच शकत नाही, गरीब बिचारी येत नसतात. हे तक्रार करणार लोक लय खराब असतात. त्यांना तिथे यायचंच नसतं. उलट तक्रार करून दुखवायचं कसं, त्रास कसा द्यायचा, असं चाललेलं असतं. हो, अच्छा, याच्यामुळे सरकारी नोकरी हे लिडरशिप याच्यामुळे फरक पडला. हो, सरकारी नोकर सुद्धा वैतागले आता, टू बी व्हेरी फ्रँक. असं ही स्टेज येता कामा नव्हती आपल्या देशामध्ये. येता देश आहे. हू वॉन्ट टू बिकम गव्हर्नमेंट सर्वंट? नोबडी वॉन्ट टू बी गव्हर्नमेंट. वाय? हे सगळ्या भानगडी. बरं, डॉक्टर गेला दुसरंच कामं करणं पडते, तसं होता कामा नाही ना.
देशामध्ये काय आपला पर्सन मॅन पेशंट इज अवर सेंटर, ते त्यासाठी आम्ही डॉक्टर झालो, आम्हाला डॉक्टर्सकीचा फायदा घ्या हे घ्यायला पाहिजे. पण मुद्दा काय, एव्हरीथिंग इज काउंटेड बाय मनी. दॅट इज व्हेरी बॅड. इट शुड बी काउंटेड बाय युअर इफोर्ट, युअर पेशन्स, युअर अवेबिलिटी रादर दॅन मनी. पैसा हे बघा, ज्या देशामध्ये पैशाला वेळेला महत्व तो देश तळागाळाला गेलेला असतो. आता आपला देश तसंच झालं, पैशाला वेळेला. वेळ नाही कोणाला. आईला सुद्धा एक दिवस येईल, आईला जसं मूल पाजायला वेळ नसेल हो, अशी स्टेज येईल पुढे. आता व्हॉट आय एम टेलिंग टुडे, दे विल कम नाउ. तर हे बदल व्हायला पाहिजे. आता वेळ सगळ्यांना द्यायला पाहिजे. एकत्र कुटुंबाने हमार दोन हमार, काय विचार चालले त्या दोघांमध्ये हो, काय विचार नवरा बायकोमध्ये असतात हो. ज्यावेळेस आपले वजनदार आई वडील, त्याला ते म्हणतात आई वडील कशाला ठेवायचे आमच्याकडे, काय ठेवायचं. आमच्या कोकणामध्ये सगळे म्हातारे गावामध्ये सगळे पूर्व मुंबईला. ते असं नाही, कंबाईन फॅमिली पाहिजे होती. कंबाईन राहिले, विचार बदलतात, विचार जमा होतात, एकमेकाचे संकट दूर होतात. नवरा बायको कसे संकट दूर होते, ती तक्रार करते, नवरा दुसऱ्याने तक्रार, दुसरी ते वाया जाते. सर, जेव्हा तुम्ही मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून ते आजपर्यंत समाजाच्या आरोग्यविषयक जाणीवा, म्हणजे सरकार जे करतंय ते सोडून द्या किंवा सरकारी व्यवस्था जशी आहे ती सोडून द्या, पण समाजाच्या स्वतःच्या एक आरोग्यविषयक जाणीवा, डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्वतःच्या आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, याच्यात तुम्हाला काही फरक जाणवतोय का? आणि तो फरक चांगला आहे की वाईट आहे? नाही, आता फरक एक चांगला झाला की मुद्दा काय झाला की एव्हरीबडी बिकम एक्झरसाइज. सकाळी उठलं की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, तुमचं कोलेस्ट्रॉल मोजायचं, हे सगळं बरं झालं. पण एकच गोष्ट झाली की फूड इझिली अवेलेबल झालं, आणि धान्य स्वस्त झालं, तूप स्वस्त झालं, आवायकाच्या हात आलं, तेल सुद्धा आवायका. हे असं झालं नाही पाहिजे. हे सोन्याच्या भावाच्यापेक्षा जास्त झाले पाहिजे हो. त्यावेळेस धान्य स्वस्त हो, त्यावेळेस लोक रेस्ट्रिक्टेड राहायचे हो. आता तसं नाही झालं. आता काही झालं तर काही खायला भेटतं. दॅट इज व्हेरी बॅड. म्हणजे हे अन्नधान्य आपण अन्नधान्य स्वस्त पाहिजे, त्यामुळे सगळं आता कोलेस्ट्रॉल वाढायला लागलं, हार्ट अटॅक आलं, आणि स्ट्रेस आणि स्ट्रेन. एकूणमेकाला आपल्या समोरच्या माणसाला किती त्रास देता येईल तेवढं आपण प्रयत्न करतो. कॉलेजमध्ये जा का, ऑफिसमध्ये जा का, कुठे जा. परंतु परदेशात तसं नाही. दुसऱ्याला कम्फर्ट कसं देता येईल, याला हॅपीनेस कसं करता येईल, हे जरी आपण शिकलो तर आपला देश सुजलाम सुफलाम होईल मित्र हो. कारण दुसऱ्याला त्रास देणं एवढंच आपल्याला शिकवलं जातं. त्याला मेमो द्यायचा आणि त्याला हे करायचं, त्याचं दॅट इज व्हेरी बॅड. हाऊ टू मेक ए हॅपी टू अदर्स. तुम्ही तुमच्या आपल्या मित्राच्या चेहऱ्यामध्ये देव बघा आणि त्याला हॅपी करा, म्हणजे देवाला हॅपी करतो. आणि असं होत नाही. प्रत्येक जण ज्याला त्याला त्रास द्यायच्या मागच लागते. बरोबर आहे. सर, तुमचं बरंचसं आयुष्य ग्रामीण भागात गेलं, जवळजवळ सगळंच आयुष्य ग्रामीण भागात गेलं. तर आणि तुम्ही नेहमी समाजाला बरोबर घेऊन काम केलं, कारण समाजाला बरोबर घेतल्याशिवाय इतकं संशोधन अशक्य होतं. आता आमच्याकडे ज्या संस्था आलेल्या आहेत, त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत, बरेचसे यातले ग्रामीण भागात काम करतात. तर तुम्ही तुमच्या अनुभवाचे असे कोणते बोल सांगाल की ज्यामुळे ग्रामीण समाजाशी ह्या आमच्या प्रतिनिधींचा जो कनेक्ट आहे तो अजून स्ट्रॉंग होईल? नाही, मुद्दा असं, किती संस्था होते आता? टोटल किती तुमच्या? जवळजवळ 500च्या पेक्षा जास्त. 500 पासून तुम्हाला 22 जरूर का भासली? दिस इज आन्सर. प्रत्येक संस्थेत 22 तयार व्हायला पाहिजे हो. त्यांच्या ग्रामीण, आता आंबेजोगाई रेस्ट्रिक्टेड रिसोर्सेस, तिथे जाऊन ते शोध लावायला पाहिजे ना. तिथल्या अडचणी इथे सांगता आल्या पाहिजे. त्या अडचणी तुम्ही, आणि मुद्दा असा आहे, आपण ज्या संस्थेशी पैसे घेतो त्या संस्थेशी एकरूप होऊन त्याचं काहीतरी देणं लागतो. हे जोपर्यंत समजत नाही तुम्ही काही करू शकत नाही. आणि मुद्दा असा आहे की जीवनामध्ये हे बघा, हा जन्म एकदाच भेटतो, त्यामुळे ह्या जन्मातच काही चांगलं वाईट चांगलं करायचंय, समजलं का? आणि हे करता येत असतं. तुम्ही खेड्यामध्ये राहता, खेड्यामध्ये आंबेजोगाईत किती प्रॉब्लेम असेल, मेनी प्रॉब्लेम, पॉवर्टी प्रॉब्लेम, माल न्यूट्रिशन प्रॉब्लेम, इन्फेक्शियस प्रॉब्लेम, ते शेतकऱ्याचा किती प्रॉब्लेम. शेतकऱ्याचा कोणी विचारच करत नाही हो. शेतकरी फक्त डाळ शोधून काढते, याच्यात किडे जास्त हो. अरे तुम्ही विचार बघा, त्याला काय करणं पडतं शेतकऱ्याला. शेतात गेल्यानंतर तुम्ही एक गव्हाचं एक पेंड सुद्धा कापू शकत नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट.
आणि ते आपण फटक म्हणतो पैसे म्हणून, अरे हे किडं निघालं. तर असं होता कामा नये. ज्याचं त्याची किंमत त्याला भेटलीच पाहिजे. आणि फार्मर शुड बी मोर रिस्पेक्टेड. ज्या दिवशी फार्मर सुजाला रिस्पेक्ट होईल, फार्मर खुश होईल, त्या दिवशी भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. सर, सध्या कोणत्या गोष्टीवर काम चालू आहे? हे बघा, संशोधन बंद नसतं. जोपर्यंत बुद्धी चालते तोपर्यंत संशोधन करायलाच पाहिजे. आणि मी काय माहिती आहे का, मी प्रयत्न करत असतो काय रिसर्च करायचं. आणि ह्या पेशंट किती पैसा दिले याचं माझं हे मटेरियल. तो पेशंट आला तर पेशंटमधून काही संशोधन भेटतं का? प्रत्येक आलेला पेशंटला जर्नलमध्ये त्याचा पोस्ट पोझिशन देता येते का? तर आता काय झालं, आमचं हे संशोधनाचं घरामध्ये संशोधन. आमच्या मुलाने एकदा पत्र पाठवलं मला, कात्रण, की हा खारपान पट्टा आहे अमरावती, अकोला आणि बुलढाणा. याच्यामध्ये रोज म्हणजे कमीत कमी महिन्याला 30-40 लोक किडनी फेल्युअरने धकावतात. अरे मला असं कसं होईल? तिथे डायलिसले जातात, डायलिस गेले की ते पैसे जातात, ते आपल्या ऑर्नामेंट विकतात, जमीन विकतात आणि मग सुसाईड करतात, पैसे घेतात भाड्याने. मी गेलो तिथे. गेल्यानंतर एका गावामध्ये, बोरावळी गावामध्ये 53 लोक ऑलरेडी डेथ झाले होते. आणि काही होते तिथे असे लोक उभे राहून रिपोर्ट घेऊन, सिरम क्रिएटिन वाढलेलं, रिनल फेल्युअर सगळं. मग मी त्या स्टडी केल्यानंतर मी तिथलं पाणी, माती, ब्लड आणलं. आणि मग व्हॉट आर द कॉज ऑफ रिनल फेल्युअर? कॅडमियम, नंतर आर्सेनिक. आर्सेनिकांना असे 2-4 हे का असे महत्त्वाचे ते मॅग्नेशियम, हे सांगितलं कॅडमियम फेल्युअर. मग ते अनालिसिस करायला पाठवलं. त्याला खर्च आला मला 98,000 रुपये. NGOने इंटरेस्ट नाही, मी पैसे भरले. कारण त्याने रिपोर्ट केले, इट्स गुड रिच इन कॅडमियम त्याचा रिच होतं. आता हे कॅडमियम त्या विहिरीच्या पाण्यामध्ये होतं, मातीत होतं कॅडमियम. आता हे कॅडमियम आलं कुठून? नेक्स्ट क्वेश्चन. कारण हे जे खारपान पट्टा आहे, क्ले सॉईल बाकीच्या भागात सुद्धा महाराष्ट्रात, पण इथेच का रिनल फेल्युअर? आता हे फॉस्फेट मॅन्युअर, स्फुरद खत ते टाकतात. स्फुरद खत हे गंगेच्या रॉक्सपासून तयार होत होतं त्यावेळेस. आणि गंगेचे रॉक्स इज नॅचरली कंटॅमिनेटेड विथ कॅडमियम. आणि हे कॅडमियम तसंच येत होतं. आणि हे कॅडमियम ॲडसॉर्ब होतं त्या क्ले सॉईलवर आणि विहिरीत जातं आणि पाण्यात जातं. आणि ते पाणी पिल्यानंतर कॅडमियम शरीरात गेल्यानंतर किडनीमध्ये 24 वर्ष असतं. किती वर्ष? हाफ लाईफ टाईम इज 24 इयर्स. मग त्याच्यामध्ये ते कॅडमियम निघाल्यानंतर सगळे किडनी फेल्युअर. हे कॅडमियम लागलं की या फॉस्फेट मॅल्यूमध्ये, आणि इथे कॅडमियम. मग याचं सोल्युशन काय? व्हॉट इज द सोल्युशन? मी आर्टिकल पब्लिश झालं अमेरिकेमध्ये. मग त्याच्यावर क्वेश्चन निघाला, असेंब्ली क्वेश्चन निघाला. मग गव्हर्नमेंटला याला सोल्युशन काय? सगळं विहिरी बुजव. सोर्स ऑफ द कॅडमियम पूर्ण विहिरी बसला त्या भागामध्ये. आणि सगळं बोरवेल सगळं बंद झालं. मग व्हाय टू वॉटर, सरफेस वॉटर, पावसाचं पडलेलं वॉटर जमा करा. तिथं तलाव बांधण्यात आले, एरो फिल्टर देण्यात आले, आणि ज्यावेळेस हे देण्यात आले, लास्ट 5 to 6 years नो रिनल फेल्युअर. केवढं सक्सेस झालं? सरकारला काही खर्च आला? मला खर्च आला, पण मला खर्चाला ते उपयोग पडला. किती लोक जगले? हे महत्वाचं आहे. अहो पैसे ठेवून ठेवून कशा मुलाबाळासाठी येतात पैसे? कशाला ठेवचे पैसे हो? मुलाबाळासाठी. मूल तर म्हातारपण झाले की मुलं आलं काढून येतं बाहेर, थांबा बाबा माझी बायकोन वाढेल तुम्हाला, ते बी नाही काळजी करत हो. त्यामुळे आत्ताच वापरून घ्यायचा पैसा कमवलेला, आपणच वापरून घ्यायचा, आपल्या हाताने वापरायचं. ते झाल्यानंतर ते कॅडमियम झालं, हे सोल्युशन भेटलं, हा सब्जेक्ट झाला, पब्लिश झाला, खुश झाले, सगळे चांगलं झालं. त्याच्यानंतर एक गोष्ट आली, नंतर परत पत्र आले की केस गळती राहिले लोकांचे. नांदूर आणि शेगाव भागामध्ये केस गळती उराले. 200 लोकांचे 18 खेड्यामध्ये. एक आम्ही म्हणलं कशाचं काराचं केस गळतीचं कारण काय? आम्ही गेलो तिथे. गेल्यानंतर एका बाईनं पुरं केस काढून दाखवले. हे बघा डॉक्टर म्हण माझी पुरं केस गेले चालले. मग आम्ही स्टडी केला सगळ्याचा, कारण शोधलं की त्यांनी म्हणे आम्ही गहू खाल्ले, रेशनचे गहू खाल्ल्यानंतर मग ते आम्ही रेशनचे गहू काय असतं ते पाहिलं. रेशनच्या गहूला अनालिसिस केलं. रेशनच्या गहूमध्ये सेलेनियम जास्त आणि झिंक कमी निघालं. त्याच्यामध्ये गहू कामाने आर्सेनिक, कोल वगैरे सगळे काढले, हे जे हेअर जातात ते, त्याच्यामध्ये सेलेनियम जास्त निघालं, झिंक कमी निघालं. मग सेलेनियम आणलं कुसून? मग रेशनचे गहू ज्याच्यात आले होते पोतं शोधून काढलं.
जे बॅग असते ती, तर ते बॅगवर लिहिलं पंजाब आणि हरियाणा. मग पंजाब आणि हरियाणाच्या सायंटिस्टला फोन, ये बोला हमारे तर बाल जाते लोक. मग हे सेलेनियम आलं कुठून? त्याच्यानं हिमालय जे रॉक आहे आणि त्याच्या बघा शिवालिक रॅक्स आहे. शिवालिकच्या पायथ्याशी हे देश आहे अंजन पर्यावरण अंजना. आणि शिवालिक हे 1000 इयर्स जुने आहे. आणि त्याच्यामध्ये जे हे सेलेनियम तिथं रिलीज होतं आणि त्या जमिनीत जातो. हो, आणि ही पंजाबची जमिनी अल्कलाईन आहे, pH 10, आणि सेलेनियम डिझॉल्व इन अल्कलाईन मीडिया. तिथे पाण्यामध्ये डिझॉल्व होतं. आणि व्हीटचे गव्हाची, तिथे गहूच पिकतो जास्त, गव्हाची प्रॉपर्टी जास्त की तो अब्सॉर्ब द सेलियम, रिटर्न द सेलेनियम. पंजाबमध्ये तिथले पिकलेलं गहू खात नाही, ते आटा खातेच मध्य प्रदेशचा, आणि एक्सपोर्ट करते सेलेनियम कंटेनिंग गहू. ते झाल्यानंतर आम्ही ते गहू आणले. गहू नंतर सेलियम 14 to 15 मिलीग्राम पर kg होतं. ज्याचं व्हेरी हाय, नॉर्मली 0.1 to 9 असतं, 1.9 असतं. मग ते सेलियम नंतर आम्ही ते अल्कलाईन मीडियामध्ये डिझॉल्व होतं ना, मग तिथं सोडा टाकला आम्ही त्या गव्हामध्ये, आपला सोडा कॉस्टिक सोडा वगैरे, आणि ते भिजवलं आणि 8 तास वाळू घातलं. परत सेलियम काढलं तर सेलियम शून्य झालं. मग महत्वाचं असं आहे की जे शेतकरी शेती करतो त्याचं पीक ते कष्टाचं असतं. हो, ते खाण्याचं उपयोग असं बोलून चालत नाही सायंटिस्टला. मग आम्ही त्यांना सांगितलं की जिप्सम टाका या सॉईलमध्ये. जिप्सम टाकलं की ते ॲसिडिक होते. मग नंतर त्यांना सांगितलं हे गहू जे पिकतात ते सोडाबाग काढणं हे करा. आणि ते सोळकार झोपायला लागले, धुवायला लागले, आणि गहू सगळे वापरायला लागले. दिस इज द सोल्युशन. हे सायन्स देता आलं पाहिजे. सायन्सने आपलं काय, आपण सायन्स कधी त्या माणसाच्या घरामध्ये तिथे जायला पाहिजे. हो, सायन्स हे तिथं जायला पाहिजे. जसं रस्त्याचा मार्ग विचारला आणि त्या माणसाने खरं सांगितलं किती आनंद होतो, खोटा सांगितलं तर तसं सायन्स आहे. खरं सांगितलं तर चांगलं, खोटं सांगितलं तर वाट लागते. धन्यवाद सर. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासाला आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा.